अरे नाही, असं दिसतंय की मार्गो कोणत्या तरी गोष्टीवरून खूप नाराज आहे. आपल्याला तातडीने मदतीची गरज आहे. हे वेन्सडे, ही डान्स करण्याची वेळ नाहीये. आपल्याला मार्गोला वाचवायचं आहे. पुढे जा, एक सेकंदही वाया घालू नकोस. वा, असं दिसतंय की सिस्टर सुद्धा इथे आहे. मार्गोला काय हवंय हे सिस्टरला इतरांपेक्षा चांगलं ठाऊक आहे. घाई कर. आणि ही आली आजी. ही अशी व्यक्ती आहे जिला आपल्या नातीला कसं खुश करायचं हे चांगलंच ठाऊक आहे. अरे हो, सगळे हिरो इथे हजर आहेत. काय झालं? मार्गोला भूक लागली आहे का? काही हरकत नाही, आमचं नवीन चॅलेंज सुरू होत आहे. असं दिसतंय की आजी आणि सिस्टर खूप मज्जा करत आहेत. बरं, आता लक्ष विचलित करणं पुरे झालं. आपण काय बनवणार आहोत हे शोधण्याची वेळ आली आहे. बर्गर? वा, बरं, तुम्ही सगळे नवीन चॅलेंजसाठी तयार आहात का? चला तर मग. तर आजी बर्गर बनच्या तयारीनं सुरुवात करते. हो, भाजलेले बन जास्त चांगले लागतात. आता आपल्याला खिमा हवा आहे. आजी खिम्याचे गोळे घेते, ते कढईत टाकते आणि उलथण्याने असे दाबून घेते. पॅटी तयार आहे. आता चविष्ट चीजचा एक तुकडा आणि अर्थातच टोमॅटो शिवाय बर्गर कसा पूर्ण होणार? त्यावर कांदा आणि वरून बन ठेवला. वा, आजीने हे काम किती लवकर पूर्ण केलं. खूप छान आजी. आता सिस्टरची पाळी आहे. असं दिसतंय की साधे बन चालणार नाहीत. काय? डोनट? किती चविष्ट आहे. सिस्टर डोनटचे 2 भाग करते. आता चॉकलेट्स. हे किती गोड आहे. पण सिस्टरकडे अजून काहीतरी आहे. हे आंबट जेल आहे. हे खूप चविष्ट आहे पण खूप आंबट आहे. आता आपण मार्शमेलो घालूया, थोडी जेली आणि बेरी सिरप. का नाही? आता आपण आपल्या या चमत्कारी बर्गरला झाकून घेऊया. क्या बात है, काय सुंदर दिसतंय. असं वाटतंय की आजीला तिच्या नातीचं काम आवडलंय. पण वेन्सडेला चकित करणं इतकं सोपं नाही. तर आपण नेहमीप्रमाणे बन पासून सुरुवात करूया. अर्थातच काळे बन. अशा प्रकारे पॅटी तळून घेऊया. वेन्सडे चीजच्या तुकड्यासोबत काय करत आहे? वा, हे चीज आता किती भारी दिसतंय. काकडीचा एक तुकडा. वा, या बर्गरला जीभ असलेलं तोंड असल्यासारखं वाटतंय, पण काहीतरी कमी आहे. हे चांगलं आहे की वेन्सडेच्या शेजारी नेहमीच एक हात असतो जो कोणत्याही समस्येत मदत करतो. जेलीचे डोळे. असं दिसतंय की वेन्सडेला नेमकी याच गोष्टीची गरज होती. हे सांभाळून आजी, तो हात पूर्णपणे निरुपद्रवी आहे. आता बर्गरला डोळे लावूया. वा, जरा या राक्षसाकडे बघा. तो किती भीतीदायक आहे पण तरीही किती चवदार वाटतोय. पण कोणता बर्गर सर्वात चविष्ट असेल? आता आपल्याला समजेल. मार्गो, तुझी पाळी आहे. ओ, मला किती भूक लागली आहे. हा बर्गर काहीतरी वेगळाच दिसतोय. चला खाऊन बघूया. चविष्ट, मला आवडला. तर आता पुढे काय आहे? चला पहिला घास घेऊया. सी, तो कांदा आहे का? काय हा कचरा? हा बर्गर तुला हवा तसा नाहीये. तर इथे काय आहे? ही माझी आवडती मिठाई आहे. डोनट सोबत जेली खायची, हे माझ्या आवडीचं आहे. बरं, आता विजेता निवडण्याची वेळ आली आहे आणि तो आहे हा बर्गर. हो, हाच आपला विजेता आहे. वा, वेन्सडेचे अभिनंदन. मलाच असं वाटतंय की ती हसते. वेन्सडे हसते. वा, अरे रे, असं दिसतंय की कोणीतरी लाजत होतं. असं वाटतंय की सिस्टर आणि त्या हातामध्ये चांगली मैत्री झाली आहे. अरे, आता हाताची घरी जाण्याची वेळ झाली आहे आणि आमच्या हिरोची नवीन डिश बनवण्याची वेळ झाली आहे. हॉट चॉकलेट. हे चविष्ट पेय कोणाला आवडत नाही. मला आशा आहे की सगळे तयार असतील. चला तर मग. आजी पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागली आहे. ती एका पातेल्यात दूध ओतते. आता कोको पावडर ढवळायला विसरू नका. अरे हो, चॉकलेटच्या एका वडीमुळे चव आणखीनच वाढेल. हे किती गोड आहे. आजी तिच्या खास मगमध्ये हॉट चॉकलेट ओतते. खूप छान आजी. आता सिस्टरची पाळी आहे. हे सांभाळून. तू सगळं चॉकलेट असं नाही खाऊ शकत. हो, आजीचं बरोबर आहे. साखर अगदी थोडीच घालायला हवी. अशी. अरे, ती काय करायचा विचार करते. हो, जरा या गोड खाणाऱ्या मुलीकडे बघा. आजीला एवढी साखर अजिबात मान्य नाही. ठीक आहे, आता दूध घालण्याची वेळ आली आहे. काळजी घ्या. अरे रे, हो, सिस्टरने नक्कीच जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर तुम्ही सर्व साहित्य घालू शकता. आता थोडा रंग. वा,
हे किती सुंदर दिसतंय. ही क्रीम खूपच चमकदार आहे. आता थोडे स्प्रिंकल्स. हे झालं सर्विंग. सिस्टरने तिचे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण एवढंच नाही. शेवटचा हात म्हणजे व्हिप्ड क्रीम आणि काही मार्शमॅलो. हे गोड पण बघा. हो, सिस्टरने तिचे सर्वोत्तम प्रयत्न केले. उत्कृष्ट. बरं, आता तुझी पाळी आहे वेन्सडे. इथे एका योग्य मगची गरज आहे. हाता, तुझ्या मदतीशिवाय आमचं इथे चालणार नाही. काय हा भयंकर प्रकार. आजी, तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतलेली बरी. वेन्सडे चॉकलेट आणि थोडी व्हिप्ड क्रीम ओतते. बेरी सिरप. आहा, मस्त. आणि काही हॅरिबो जेली. अरे हो, हे अनोखं सर्विंग बघा. हॉट चॉकलेट तयार आहे. का? अरे, हे तर वेड लावणार आहे. हे खूप चविष्ट आहे. मला हे आवडलं. ओ, आणि पुढे जाऊया. हे आजीने बनवलेलं हॉट चॉकलेट आहे. उत्कृष्ट. हे काय आहे? हे विचित्र दिसतंय, पण चला प्रयत्न करूया. वाईट नाहीये. आणि विजेता आहे. हो सिस्टर, ही फेरी तुझ्यासाठी आहे. बरं, असं दिसतंय की आमचे हिरो नवीन चॅलेंजसाठी तयार आहेत. यावेळी त्यांच्यासाठी काय वाढून ठेवलंय? वा, हे तर फ्रेंच फ्राईज आहेत. ही डिश बनवण्याचे आणि सर्व करण्याचे अनेक मार्ग आहेत. आता आपल्याला समजेल की आमचे हिरो कोणता मार्ग निवडतील. अर्थातच बटाटे आधी सोलून घ्यावे लागतील. हे काय चाललंय? वा, सिस्टरने बटाटे सोलण्याचा एक अतिशय अनोखा मार्ग निवडला आहे. आजी खुश नाहीये, पण ती तिच्या लाडक्या नातीवर कशी रागवणार? आता तुम्हाला बटाटे घ्यावे लागतील. हे असं. सिस्टर एका खास सुरीने बटाटे कापते. हे सौंदर्य बघा. आता थोडा रंग घालण्याची वेळ आली आहे. वा, हे खूपच चमकदार आहे. तेल घाला आणि आपण आपले हे रंगीबेरंगी बटाटे कढईत तळायला ठेवू शकतो. छान. गरम तेलासोबत काम करताना नेहमीच अत्यंत काळजी घेतली पाहिजे. हे, काळजी घ्या. आम्ही आमचे रंगीबेरंगी बटाटे प्लेटवर सुंदरपणे पसरवून ठेवतो. सिस्टरला असे चमकदार फ्रेंच फ्राईज मिळाले आहेत. आजीला या डिशची अधिक क्लासिक आवृत्ती आवडते आणि कधी कधी क्लासिक आवृत्तीत सर्वोत्तम असते, नाही का? अरे हो, फ्रेंच फ्राईज आणि केचप. ही चव लहानपणापासूनच प्रत्येकाच्या परिचयाची आहे. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? खूप छान काम केलं साजी. बरं, यावेळी वेन्सडे आपल्याला कशाने चकित करणार आहे? वेन्सडेचे बटाटे आधीच शिजले आहेत. हे नेहमीसारखं सर्विंग दिसतंय. पण थांबा, हे काय आहे? अरे नाही, असं दिसतंय की वेन्सडेने बाजू बदलल्या आहेत. आजी, तू तुझे डोळे झाकलेलेच बरे. हे कमजोर मनाच्या लोकांसाठी बघण्यासारखं दृश्य नाही. तर आपण कुठे होतो? अरे हो, फ्रेंच फ्राईज. वेन्सडे बटाट्यांना काळा रंग लावते. वा, हे किती सुंदर आहे. असं दिसतंय की सिस्टरला ही वेन्सडेची डिश आवडली आहे. तिची प्रतिक्रिया बघा. बरं, चला बघूया मार्गोला काय वाटतं ते. बरं, इथे काय आहे? अरे, हा बटाटा थोडा जळालाय का? नाही, चव वाईट नाहीये. आणि टोमॅटो सॉस सोबत एकदम भारी. अरे, मला वाटतं मी स्वतःला आवडणार नाही आणि शेवटच्या तुकड्यापर्यंत सगळं खाऊन टाकेन. मस्त. आता पुढचं. बरं, वाईट नाहीये. चला बघूया. पण अशाने याची चव आणखीनच छान लागेल. चला, बाय बाय बटाट्यांनो, मी तुम्हाला खाणार आहे. मला वाटतं मी जरा जास्तच खाल्लंय, पण अजून तिसरी डिश बाकी आहे. किती सुंदर डिश आहे. हो, ही खूप चवदार आहे. मला आधीच जाणवतंय. खूपच छान. शेवटच्या तुकड्यापर्यंत. ओप्स. अरे, काळजी करू नका, मी ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळे पुढच्या चॅलेंजसाठी तयार आहात का? चला तर मग बघूया.
पॅनकेक्स. अरे हे किती चवदार असतं. मला आशा आहे की आपल्या हिरोना ही अप्रतिम डिश कशी बनवायची हे माहित असेल. याचे खूप मार्ग आहेत. चला तर मग सुरू करूया. आजी नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी बनवायला घेते. पॅनकेकचं पीठ पॅन मध्ये काळजीपूर्वक ओता. छान कडा भाजलेल्या दिसतायत. तुम्ही ते उलटवू शकता. आणि हा पॅनकेक अगदी परफेक्ट आहे. अनेक वर्षांच्या अनुभवाचा हाच फायदा असतो. वेन्सडे, तुला काय झालंय? अरे असं दिसतंय की हाताच्या मदतीशिवाय तुझं काम होणार नाही. काळा रंग, नक्कीच. यात काय शंका? ती वेन्सडे आहे. हा रंग तर बघा. अरे असं वाटतंय की ती जरा जास्तच वाहत गेली. ठीक आहे, आपण आपल्या पॅनकेक्स कडे वळूया. वा, हे खरंच खूप सुंदर आहे. हो, काळं अन्न नेहमीच खूप स्टायलिश दिसतं. आणि तुमचा आवडता रंग कोणता आहे? तुमचे पर्याय कमेंट्स मध्ये सांगा आणि कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते करू. दरम्यान सिस्टरच्या डोक्यात काहीतरी रंजक चालू असल्याचं दिसतंय. वा, हा आता फक्त पॅनकेक उरला नाहीये तर ही एक कलाकृती झाली आहे. अरे हा रंग काही केल्या बाहेर यायला तयार नाहीये. What's the matter with you? आई ग, तो थेट डोळ्यात उडाला. आशा आहे की आपल्या सिस्टर सोबत सगळं ठीक असेल. हो, सगळं ठीक आहे. अशा वेळी सर्व अडचणी असूनही हार न मानणं हेच सर्वात महत्वाचं असतं, बरोबर ना? आपण ते करतोय. वा, हा तर युनिकॉर्न आहे. या सौंदर्याकडे जरा बघा. हो, अशा क्षणी आजीला तिच्या नातीचा खूप अभिमान वाटतो. आणि आजीचं काय? असं दिसतंय की एक जुनी आणि उत्तम रेसिपी आपली वाट पाहत आहे. बटर आणि मेपल सिरप सोबत पॅनकेक्स. हे बघूनच लगेच तोंडाला पाणी सुटू लागतं. मला वाटतं वेन्सडेचे पॅनकेक्स पण मोठे आहेत. हो, ते वेगळे दिसतायत. वेन्सडे तिचं आवडतं बेरी सिरप घालतेय. आणि अरे रे, ते कोळी आहेत का? शांत व्हा आजी, हे कोळी चॉकलेटचे बनवले आहेत. बरं मार्गो, आता चला झाकण नीट लावूया. आजी, मला हात लावू नकोस. हे माझं झालं. मला कोका कोला फ्लेवरची जेली हवी आहे. तू बनवशील का? खूप सोपं आहे. चला बनवायला घेऊया. मला कोक हवाय. आधी हे काढून टाकूया. अरे वा, खूपच छान आहे. वा, मस्तच. अरे रे, सॉरी मित्रांनो, हे बाहेर येतंय. नाही माईक. अरे रे, मला माफ करा. अरे रे, माझ्याकडून जरा जास्तच झालं. आता आपल्याला बॅटलीत नट्स कॅन्डीज टाकाव्या लागतील. आता फक्त गोड कॉर्न सिरप ओतायचं उरलंय. अगदी एमिलीला हवं होतं तसंच. तिला हे नक्कीच आवडेल. मला त्याची गरज नाही. सांभाळून. घाण झालं. अरे रे, मला माफ करा. बॅटली बंद करून सगळं एकत्र मिक्स करतोय. चांगलं नीट मिक्स करतोय. खूप छान बनलंय. एमिलीला हे खूप आवडेल. अरे नाही, मी बाटलीला चिकटलो. अरे यार, अरे रे, मी खाली पडलो. पण मी ठीक आहे. किती छान आहे. अरे वा, ही जेली जरा विचित्र दिसते. मी काय करू शकते? मी मधाची जेली बनव, पण माझ्याकडे मधच नाहीये. मला माहित आहे, माझ्या मधमाशांनी खूप मध बनवलाय. मला थोडा मध द्यायला त्यांची नक्कीच हरकत नसेल. आणि तिथे मधमाशांचं पोळं आहे. हॅलो माझ्या लाडक्यांनो. अरे, माझ्या डोक्यावर उडायचं थांबवा. मी तुमच्याकडून थोडा मध घ्यायला आले आहे. चालेल ना? मस्त, माझ्यासाठी नक्कीच पुरेसा आहे. बाय बाय. मी परत आले आणि एकटी नाही तर मध घेऊन आले. अरे नाही, इथे खूप मधमाशा आहेत. आजी, मी आता लगेच चमच्याने थोडा मध काढणार आहे. मस्त, थेट बाटलीत. अरे, तो कोण ओरडतय? काय चाललंय? अरे रे, चूक झाली.
मी माझ्या सोबत मधमाशा घेऊन आले, पण काही हरकत नाही. आता शांतता आणि निवांत आहे. मी बाटलीत मध भरलाय. आपण ती बंद करून फ्रीजर मध्ये ठेवू शकतो. ते गोठू दे आणि थंड होऊ दे. माझ्याकडे नक्कीच यापेक्षा चांगली कल्पना आहे. मी कोक घेईन आणि थेट त्यापासूनच जेली बनवेन. कोका कोला, काही मार्मलेड्स आणि थोडं सोनं घालते. हे फक्त चवदारच नाही तर खूप सुंदरही दिसेल. आता आपल्याला सगळं मिक्स करावं लागेल. हे मिक्स करते. सगळं कोका कोलाच्या रिकाम्या बाटलीत ओतते. आहा, किती सुंदर सोनेरी जेली आहे. मी सगळं ओतलंय. आता नळकांडे काढते. ते मस्त आहे. नाही माईक, हे खूप वाईट आहे. आणि आता मला हे सगळं गोठवायचं आहे. थोडं लिक्विड नायट्रोजन हे सगळं खूप वेगाने गोठवतं. वा माईक, जादू बघ. हे खूप सुंदर आहे शेफ. मी माझ्या मधाच्या जेली बद्दल विसरलेच होते. हे बरं आहे. अरे वा, थोडं थंड आहे. तुम्ही खाऊन बघू शकता. मस्त. मी आता लगेच ही जेली खाऊन बघणार आहे. खूपच चवदार दिसते. आणि ती पण अस्वलच्या बाटलीतली. वा, चवदार आहे. आणि इथे काय आहे? जादूही वाटतंय. हे खरंच सोनं आहे का? मला हे खाऊन बघावं लागेल. वा, कोका कोला सारखी चव आहे. मला हेच हवं होतं. वा, मस्त. ही नट्स कॅन्डीज असलेली जेली आहे. ही खूप चवदार असायला हवी. ही खूपच चवदार आहे. मी बोट चाटत राहीन. तू जिंकलास. काय? खरंच मस्तच. हे बघ आजी, मध्ये येऊ नकोस. आता मला पॅनकेक्स हवेत. ते सुंदर चित्र बघ. माझ्यासाठी ते बनव प्लीज. मी वाट बघते. हे खूप सोपं आहे. मी पॅन मध्ये थोडं रंगीत पीठ ओतते. मला अस्वलाच्या आकाराचे मिनी पॅनकेक्स बनवायचे आहेत. ते रंगीबेरंगी, लहान आणि क्यूट असतील. आजी, मला त्रास देऊ नकोस. तू याला हात लावू शकत नाहीस. मला एक कल्पना सुचली आहे. मी सर्वात भारी पॅनकेक्स बनवणार आहे. एमिली आणि माझ्याकडे क्लोई नावाची कुत्री आहे. मी आमच्या कुत्रीच्या आकाराचा पॅनकेक बनवणार आहे. तो खूप सुंदर दिसेल. काळ्या पिठाने बाह्यरेखा काढतोय आणि सगळं काही रंगाने भरतोय. हे काम करतंय. माझा पॅनकेक्स पाहून एमिली खूप खुश होईल. काही बारीक गोष्टी. अरे वा, चला सगळं उलटूया. जवळजवळ पडलाच होता. आजी, काय? मला माझ्या भाजीपाल्याच्या बागेतून काही भाज्या तोडायच्या आहेत. काही गाजर आणि झुकिनी. मी इथे आले पण आहे. तुम्ही मला विसरलात हो ना? थेट बागेतून ताज्या भाज्या. चला सगळं किसून घेऊया. मी गाजर आणि झुकिनीचे पॅनकेक्स बनवेन. त्यात थोडं पीठ आणि काही अंडी घालेन. थोडं दूध. नक्कीच. आता फक्त विस्कच्या मदतीने सगळं मिक्स करायचं उरलंय. आपण जवळजवळ पूर्ण केलंय. छान पीठ तयार आहे. ते कढईत टाकते आणि त्यांना उलटवते. माईक, तुला खाऊन बघायचं आहे का? छी, घाणेरडं आहे. सगळं प्लेट मध्ये काढते आणि थोडी आंबट क्रीम. खूप चवदार. वर थोडी कोथिंबीर. तुला काय वाटतं? मला लहान एमिलीची दया येते. आता माझे मिनी पॅनकेक्स पॅन मधून काढण्याची वेळ आली आहे. सगळं प्लेट मध्ये काढते. ओ, स्ट्रॉबेरी जॅम. अप्रतिम. हे प्लेटच्या कानांवर ओतते. मी मास्टर शेफ आहे. एमिली, चल, आम्ही तयार आहोत. सगळे पॅनकेक्स तयार आहेत. खूपच आकर्षक आणि चवदार. ओ, ते काय आहे? किती
घाणेरडं आहे. छी. आणि इथे काय आहे? हे मिनी पॅनकेक्स आहेत. ते छान दिसतायत. चला एक खाऊन बघूया. चवदार आहे. आणि इथे काय आहे? ओ, आमची कुत्री क्लोई. आणि हा पॅनकेक खूपच चवदार आहे. माईक, हे खरंच खूप छान आहे. याहू, मी पुन्हा जिंकले. थँक्यू लहान बहिणी. मला यावेळी बर्गर हवा आहे. तू माझ्यासाठी तो बनवशील का? मस्त, मी वाट बघते. छे, खिमा किती घाणेरडं आहे. मला याला हात लावायचा नाहीये, पण लावावा लागेल. बरं, मस्त. आता एक चमचा. हे बघ, आगी. ओ छे, Ew. मी खूप जवळ होतो, पण हे भयानक दिसतंय. तुला माहित आहे काय? मी एमिली साठी एक गोड बर्गर बनवेन. मला नुटेला आणि चमचा हवा आहे. बनवर थोडं नुटेला पसरवतोय. मस्त. सारणासाठी मी मार्शमॅलो वापरणार आहे. आता मला ही बर्गर बनवण्याची वेळ आली आहे. काय? मी तुला एक मास्टर क्लास दाखवणार आहे. हो, हे छान आहे. काय नखरे आहेत. आता आपण कटलेट बनवूया. ते फ्राय करूया. मी जरा थकले आहे. अरे झोपू नकोस. आपल्याला बर्गर पुरा करायचा आहे. मला खात्री आहे. ओ नातवा, तुला दिसतंय का? मी मार्शमॅलो फ्राय करतोय. मला ते वितळवायचे आहेत. थोडं मार्मलेट घालतोय आणि झालं. अरे देवा, माईक. आहा, चांगलं आहे की एमिलीकडे माझ्यासारखा प्रोफेशनल शेफ आहे, जो तिला हवी असलेली कोणतीही डिश बनवेल. ओ, हा बेकन, थोडा टोमॅटो सॉस, नक्कीच, सलादचं पान आणि वर कटलेट, चीज, टोमॅटो, कांदा आणि बेकन. बरोबर, मी हे आणखी काही वेळा करेन. हे खूपच चवदार असेल. तयार आहे. वाह, किती मोठा बर्गर आहे. बरोबर, आता मला माझा बर्गर बनवून पूर्ण करायची वेळ आली आहे. काही भाज्या घालते. हो, लोणचं मी ते स्वतः बनवलंय. टोमॅटो आणि काही सॉस. ते बनणं झाकते. चला बर्गरची तुलना करूया. ओ, तुझा अजूनही मोठा आहे, पण माझा जास्त चवदार आहे. आजी, काळजी करू नकोस. सगळं नियंत्रणात आहे. मला फक्त जेली वितळवायची होती. एमिली, खाऊन बघ. Ready. वाह, हा आहे बर्गर. हा खूप मोठा आहे. मला हा खाऊन बघावा लागेल. हा माझ्या तोंडातही मावत नाहीये, पण हा खरंच खूप चवदार आहे. मला हा आवडला. आणि इथे काय आहे आमच्याकडे? हा सुद्धा एक मोठा बर्गर आहे. अरे रे, सगळं खाली पडलं. पुढे जाऊया. हे वेगळं दिसतंय. मी आधी असं कधीच खाल्लं नव्हतं. हा एक गोड बर्गर आहे. मस्त. मला ही कल्पना आवडली. तर विजेता आहे शेफ. ओ, थँक्यू एमिली. थांबा, तुमची गरज आहे. तुमचे पहिले काम केक बनवणे आहे. चला, मी वाट पाहत आहे. छान ताई. ठीक आहे बाळा. शेफ साठी सर्व काही स्पष्ट आहे. तोंडाला पाणी आणणारे क्रीम चीज हे माझ्या नवीन उत्कृष्ट कलाकृतीसाठी अगदी योग्य आहे. मी सहजपणे सर्व थरांवर क्रीम लावीन आणि स्पॅटुला वापरून त्याला एक अतिशय वेगळा आकार देईन. हा एक सप्तरंगी केक असेल, जो मी चवदार स्किटल क्रीमने सजवीन. वाट पहा, ही माझी खास सुटकेस आहे. मला हवे असलेले सर्व काही मला मिळाले आहे. अरे, माझ्या चॉकलेट सारखे. हे झाले. ही खरोखरच एक उत्कृष्ट कलाकृती आहे. जेव्हा मी केक बनवते तेव्हा मला एका कलाकारासारखे वाटते, जो एक नवीन जग निर्माण करतो. या विलक्षण सप्तरंगी केक मध्ये क्रीमचे ढग कमी आहेत
आणि आनंदी डोळ्यांची जोडी. वा, शेफ कामाला लागला आहे. अविश्वसनीय. मला माहित आहे. आणि मी माझा स्वतःचा हृदयाच्या आकाराचा केक बनवीन आणि तो किटकॅटने सजवीन, कारण बाळाला ते खूप आवडतात. चला हे कडेने लावूया. पण एवढेच पुरेसे नाही. माझ्या गोड खाणाऱ्या जिभेसाठी आपल्याला आणखी चॉकलेट्स हवे आहेत. मॉल्टीजर्स आणि किटकॅट्स. आजी, तू खूप छान करत आहेस आणि ही माझी उत्कृष्ट कलाकृती आहे. हे काही चांगले दिसत नाहीये. काळजी करू नकोस, मी अजून संपवले नाहीये. एक छान सजावट करण्यासाठी मला फिल्म आणि शक्य तितके जास्त गोड पदार्थ हवे आहेत. सगळ्यात आधी मी माझ्या सुपर बर्नरने चॉकलेट वितळवून घेईन. युहू! आणि आता मी निळे स्प्रिंकल्स टाकेन. ते माझ्या केकवर खूप छान दिसतील. सगळे तयार आहेत का? चला मी तुमच्या समोर भावी विजेत्याला सादर करतो. मुख्य गोष्ट विजय नाही. वाव! मला आधी शेफचा केक खायचा आहे. मला हे आवडले. आजीचा केकही इतका चवदार आहे का कोण जाणे. चला खाऊन बघूया. वाव! मला चॉकलेट खूप आवडते. थँक्स आजी, हे मस्त आहे. अरे, या केक मध्ये काहीतरी गडबड वाटते. मला याची चव आवडली नाही. आणि विजेता आहे आजी. लेडीज, आपल्याकडे एक आव्हान आहे. कृपया माझ्यासाठी काही पास्ता बनवा. वा, हे तर मस्त काम आहे. समजले? मला समजले. आपल्याला फक्त नूडल्स उकळवायचे आहेत आणि झाले. आणि मी तोपर्यंत काही टिकटॉक व्हिडिओ पाहते. मी सुद्धा पास्ता उकळवीन. आणि अरे, माझ्या लाडक्या बाळासाठी सॉसेज सुद्धा. हे खूप गोड आहे आजी. मला तुला मिठी मारू दे आणि त्याच वेळी सॉसेसची चव घेऊ दे. सॉसेस उकळत्या पाण्यात उकळण्याची वेळ आली आहे. अरे, दुसरा कुठे आहे? हा, एवढेच का? आव्हान जिंकण्यासाठी तुम्हाला बाळाला एका अनपेक्षित निर्णयाने आश्चर्यचकित करावे लागेल. साधे नूडल्स इथं चालणार नाहीत, म्हणून मी अंडी, दूध आणि मैद्यापासून स्वतःचे नूडल्स बनवीन. आणि पिठात रंग घालायला विसरणार नाही. गुलाबी हा तिचा आवडता रंग आहे. आता पीठ एका खास बाटलीत होता. आहा, सर्व काही योजनेनुसार चालले आहे. उत्कृष्ट. चला कामाला लागूया. अरे देवा, शेफचे नूडल्स बघा. वाव! हो, माझे नवीन नूडल्स तयार आहेत आणि त्यांचा छान सुवास येत आहे. फक्त गोड सिरपची कमतरता आहे. मार्मलेड बेअर्स. बरं, आणि इतर गोड पदार्थ. परिपूर्णता. अरे, तू विचित्र आहेस. माझे शेवया तयार आहेत. ते सॉसेज बघा. ते ऑक्टोपस सारखे दिसत आहेत. अरे अरे, आग लागली. अरे नाही! आपले अग्निशामक यंत्र कुठे आहे? अरे, कितीतरी फेस झाला आहे. अरे नाही, माझे सगळे नूडल्स जळाले. थांबा, एक युक्ती आहे. आपण केटल मध्ये इन्स्टंट नूडल्स बनवू शकतो. हे झाले. मी नक्कीच हुशार आहे. मनोरंजक आहे. अरे, हे काय आहे? हे नूडल्स अजिबात चवदार नाहीत. अरे, अरे, काय सुंदर आहे.
माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. चला खाऊन बघूया. वाव, थँक्स शेफ. काही हरकत नाही. हे मजेदार सॉसेस बघा, मला हे खूप आवडतात. खूप चवदार. ओ, आणि हे खरोखर चांगले आहे. हाच विजेता आहे. हो, मला खूप आनंद झाला. एक मिठी. तुमचे नवीन काम मिल्कशेक बनवणे आहे. मी ते अगदी कमी वेळात बनवीन. मी प्रयत्न करेन. ओ, मी यात पटाईत आहे. आधी आपल्याला आईस्क्रीम घ्यावे लागेल आणि ते ब्लेंडर मध्ये दुधासोबत मिसळावे लागेल. चला सुरू करूया. दूध उघडत आहे, आत ओतत आहे आणि ते ब्लेंड करत आहे. अरे अरे, मला माफ करा जी. तू झाकण लावायला विसरलीस म्हणून सर्व काही सांडले. एक कल्पना. चला माझ्या पाठीवरच्या पिशवीत काय आहे ते पाहूया. काय? काहीच नाहीये. आहा, हे माझे खास कॉकटेल गॅजेट आहे. मला फक्त माझे आवडते चॉकलेट आणि काही मार्शमॅलो टाकायचे आहेत. हे खूप चवदार असेल. फक्त सोड्याची कमतरता आहे. बाळा, मला माफ करा, तो एक अपघात होता. आना, सर्व काही तयार आहे. माझी बहीण खूप खुश होईल. आजी, तू कुठे चालली आहेस? मला माझ्या कॉकटेल साठी रास्पबेरी तोडायचे आहेत. अरे, काय सुगंध आहे. हे फळ माझ्या तोंडात जाण्यासाठी उत्सुक आहे. बघा, मी शेफ आहे. शाबास निकोल. अरे मस्त आजी. ते बाळासाठी राहू दे. ठीक आहे, हे ब्लेंडर कसे चालते? मला काहीच समजत नाहीये. माझ्या जुन्या पद्धतीचा वापर करणेच बरे. आणि ते ठेचत आहे. अरे अप्रतिम. आता थोडे ताजे दूध ओतत आहे आणि रास्पबेरी कॉकटेल बनवण्यासाठी ते मिसळत आहे. वा वा वा, काय सुंदर आहे. आणि रंग तर बघा. वरून थोडी पुदिन्याची पाने. हे खूप साधे दिसते. मला काहीतरी वेगळे करावे लागेल. उदाहरणार्थ, लाईट कोणी बंद केली? तुला अंधाराची भीती वाटते का? हा. अरे, मला माफ कर शेफ. हे खूपच मजेदार आहे. मला माफ करा. मी तुमच्या समोर परिपूर्ण कॉकटेलची रेसिपी सादर करत आहे. आईस्क्रीम, दूध, ओरिओस आणि हे सर्व एकत्र ब्लेंड करणे. मी हे या सुंदर चॉकलेट अंड्यामध्ये क्रीम आणि चॉकलेट सोबत सर्व करेन. हे झाले. आता थोडी सजावट करण्याची वेळ आली आहे. वा, हे खूप छान आहे. वाव, हे कॉकटेल खूप वेगळे दिसत आहे. मला वाटते मला कुठेतरी दाबावे लागेल. वाव. चला पाहूया. अरे, हे खरोखर खूप मस्त आहे. सर्व काही तुझ्यासाठीच सुंदर मुली. मला हे कॉकटेल फारसे आवडले नाही आणि यात पुदिना देखील आहे. नको, धन्यवाद. किती वाईट गोष्ट आहे. वाव वाव वाव, काय धमाल आहे. हे खूप छान आहे. अरे देवाचे आभार. हे अंडे देखील खूप चवदार आहे. ठरले तर मग शेफ विजेता आहे. अरे हो, हा, धन्यवाद.